पाऊस, चहा आणि नाश्त्याच्या एपिसोडमध्ये आज आपण बनवणार आहोत गरमागरम मिरचीची भजी. नमस्कार, निनाद किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट आणि टेस्टी अशी मिरची भजी कशी बनवायची ते लगेच बघूया. तर आता भजी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी इथं मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्या आधी स्वच्छ धुवून त्या अशा व्यवस्थित मधोमध कापून घ्यायच्या. अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित अशा मधोमध कापून घ्यायचे. आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा कापून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ भरून घ्यायचं. आता आपलं मीठ व्यवस्थित भरून झाल्यानंतर आता आपण भज्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेणार आहोत. तर आता त्यासाठी सर्वात आधी तर 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ शक्यतो तुमच्या प्रमाणानुसार घाला, कारण आपण मिरचीमध्ये ऑलरेडी मीठ भरलं होतं. त्यामुळे मीठ अगदी थोडंसं घालायचंय आणि त्यानंतर अगदी हातावर असं चोळून थोडासा ओवा घालायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करायचंय. खूप जास्त पातळ बॅटर करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही. अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं. आता त्यानंतर कढई गरम करून आपण तेल गरम करून घेणार आहोत. आता आपलं तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये मिरच्या व्यवस्थित अशा बुडवून घ्यायचे आणि एक एक करून सर्व मिरच्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या. आता मिरच्या तळताना गॅस खूप जास्त हाय ठेवायचा नाही आणि खूप जास्त कमी नाही. एकदम मीडियम फ्लेमवर व्यवस्थित अशा हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या. आता बाकीच्या पण सर्व मिरच्या आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत.
आता आपले झटपट आणि टेस्टी असे मिरचीचे भजी तयार झालेले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी या पावसात नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.